तर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधलाय। जशी ही यात्रा पुढे जाईल तसे या प्रवासादरम्यान राहुल गांधींना अनेक गिफ्ट मिळतील, अनेक नेते काँग्रेस पक्ष सोडतील असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलंय। राहुल गांधीच्या प्रवासामध्ये त्यांना गिफ्ट काय मिळणार? काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे पुढे जाईल, शिवाजी पार्कपर्यंत येईल, तशी तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील। त्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी कार्यकर्ता जोडो किंवा तो टिकून ठेवा असं त्यांनी मला या ठिकाणी वाटतंय। कारण आज आपण बघितलं असेल काँग्रेसमधून सुद्धा देवराजींसारखे कार्यकर्ते आहेत, मुंबईमधून, दक्षिण मुंबईमधून अशोकजी चव्हाण सारखे एकदम कद्दावर एक नंबरचे नेते, ते आता काँग्रेसला त्यांनी रामराम केलेला आहे। आज नंदुरबारमध्ये ज्या ठिकाणी त्यांची यात्रा पोहोचली त्याच वेळेला माजी मंत्री आमदार पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला आज सोडचिठ्ठी त्या ठिकाणी दिलेली आहे। उद्या त्याचा प्रवेश आमच्याकडे या ठिकाणी ठरलेला आहे आणि नंदुरबारवर आता सुरुवात झालेली आहे। मला वाटतं जोपर्यंत शिवाजी पार्कवर मुंबईला ते पोहोचतील त्या वेळेपर्यंत मोठे धक्के त्यांना अजून त्या ठिकाणी मिळणार आहेत। अनेक दिग्गज नेते, अनेक लोक हे काँग्रेस सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या येण्याने कुठलाही फरक या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्ष त्या ठिकाणी पडणार नाही किंवा निवडणुकीच्या निकालावर त्या ठिकाणी होणार नाही।